नमस्कार, मी रोशन भक्ते आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजमध्ये। आज दिनांक 5 जून 2026 हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच पर्यावरण दिनानिमित्ताने गट ग्रामपंचायत पारडसिंगा येथील पारडसिंगा भवनात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। परंतु या ग्रामसभेत नागरिकांनी घातलेल्या गोंधळाने ही ग्रामसभा चांगलीच चर्चेचा विषय बनली होती। कारण पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाबाबत 15व्या वित्त आयोगातून जो खर्च जो निधी असतो तो 50% निधी हा ग्रामस्थांच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छतेवर खर्च करण्यात येतो आणि या संदर्भात गावकऱ्यांनी सरपंच सचिव यांना खर्चाबाबत विचारणी केली असता या दोन्ही बाबीचे उत्तर देऊ शकल्यामुळे नागरिक संतप्त झाले होते आणि यामुळे ग्रामसभेत थोडा गोंधळही झाला होता आणि येत्या मागील ग्रामसभेतही गोंधळ झाला होता आणि तिथेही विविध 12.5 लाखाच्या मुद्द्यावर ही सभा गाजलेली होती आणि आता ही जे ग्रामपंचायतची आजची जी सभा आहे ही सुद्धा पर्यावरणावर होणाऱ्या निधीच्या खर्चावर गाजलेली आहे। नागरिकात संतप्त रोष हा ग्रामपंचायतच्या बाबत दिसून येत होता। आपणास ही बातमी आवडली असल्यास कृपया यूट्यूबवर जा, क्रांतिकारी लेखनी न्यूज सर्च करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पाहत राहा फक्त आणि फक्त क्रांतिकारी लेखनी न्यूज। मी रोशन भक्ते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारडसिंगा। इथं या सभेत अध्यक्षाच्या परवानगीचा विषय आहे नाहीये। बाकीचं कोणाला काय आपण विचारायचं त्यांनी लेखी स्वरूपात अर्ज सादर करा, लेखी स्वरूपात तुम्हाला माहिती दिली। साहेब तुम्ही कसे बोलता? सरपंच तुम्ही आहे पाणी पुरवठ्याचा विषय आहे साहेब हे कोणता विषय झाला? तुम्ही सभा करून झाली मग आम्ही याच्या आधी तर लेखी दिली सरपंच साहेब। अरे याच्या आधी आम्ही प्रोसिडिंग साहेब नाही होत तुमच्याकडून, सोडून द्या। पारडसिंगाच्या लोकांची हाल नको करा, लोक त्रस्त झाले तुमच्याकडून। तुम्ही उत्तर नाही देऊन राहिले, तुम्ही मुद्दे सोडून चालले। मी साहेब तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सिमेंट कॉन्क्रीट तुमचा दुसरा फंड तुमचा डीपीटीसीचा फंड याच्याबद्दल प्रश्न विचारला नाही। आजची जे सभा कायच्याबद्दल आहे काकाजी? पर्यावरण दिवसाची स्वच्छता पाणी पुरवठ्यात तुमच्या एजेंडावरती विषय होते। मी प्रश्न त्याच्याबद्दल विचारला, तुम्हाला एखादा सिमेंट कॉन्क्रीट नालीचा रस्त्याचा प्रश्न विचारलेला नाही। तुम्हाला बंधित निधी जेवढा आला आहे 15 वित्त आयोगाचा, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता हा निधी कुठं खर्च केला? आजच्या एजेंडावरती विषय तुमचे आहे, तुम्ही उत्तर काऊन नाही देऊन राहिले? तुम्ही खुर्ची सोडून चालले आहे। अरे हे काय आहे? तुम्ही खुर्ची सोडून नाही उठले? पर्यावरणाचे प्रश्न विचारले साहेब, तुम्हाला दुसऱ्याचे प्रश्न विचारलेच नाही, तुम्ही खुर्ची सोडून चालले आहे। तुम्ही याचा अर्थ असा आहे का तुम्ही सक्षम नाही आहे? तुम्ही सक्षम नाही उत्तर द्या लोकांना। हे लोक पागल आहे का इथे बसल्या? मग सांगा, हे भय आहे का इथे येऊन बसल्या? मग अशीच जर ग्रामसभा होती तुम्ही एखाद्या घरी घ्यायला पाहिजे होती। तुम्ही काय इथे आले? पर्यावरणाचा प्रश्न विचारून आलो मी। बंधित निधीला काय केलं तुम्ही? हे पारडसिंगा गावची दैनंदिन परिस्थिती आहे का? सरपंच साहेब उत्तर सुद्धा देऊ शकत नाही। साहेब आगा उत्तर या माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे, आता एकच पार्ट दिसते का? पारडसिंगामध्ये पाणी टंचाई आहे, वाट क्रमांक 1 आणि 2 इथं विहिरीची संख्या कमी आहे, बरोबर? मग गावामध्ये वाट 3
3 वार्ड जी आहेत तिथं पाणी जास्त आहे. 1, 2, 5 मध्ये विहिरीची संख्या नाही आहे. मग तुम्ही ह्या गोष्टीसाठी काय उपाययोजना केल्या? काय ह्या 3 वार्डाला आपल्याला पैसे देणे आहे, इथं पाणी देणे आहे, काय उपाययोजना केल्या? जो लेआउट आहे आमचं अजून नाल्या नाहीये, हे ह्या गावची शोकांतिका आहे. जिथं नाल्या नाहीये, जिथं आहे तिथं आणखी एका रेट करा. 300 ची आहे तिथं 400 ची करा, 400 ची आहे तिथं 600 ची करा. बाकीचे जनावर राहते इकडे, काय शर्म नाही वाटत? पंचायत